दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू गोलंदाजी मार्क वरती प्रणयला दाखल केला जातो आणि स्ट्रायकिंग एंड वरती कौस्तुभ नॉन स्ट्राईक एंड वरती अमेशला पाहतोय. यस सामन्याला देखील सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीची ही लढत आपण पाहणार आहोत. यस स्ट्रायकिंग एंड वरती कौस्तुभच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आतापर्यंत झाली आहे. इथे मात्र पहिला चेंडू आहे लेगच्या दिशेने चेंडूला गटवलं जातोय. एक धाव तरी धावून कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेचे रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये देखील केले आणि याच 2 धावांच्या मदतीने वैयक्तिक आणि संघाचं खातं खोललं जाते. धावांचे ते श्रीगणेश केलं जातोय. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला रणपर या संघाने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केलं साईबाबा कचरे या संघाला गोलंदाजीसाठी. पहिल्या चेंडूचा ते खेळ झाला आणि पहिल्या चेंडूच्या पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रणय तयार. पुढील चेंडू आहे त्यानंतर इथे मात्र फुलटा शेड होता आणि हा फुलटा शेड इथे मिस केला गेला आणि त्याचा इथे फायदा झालाय. ट्रिपल चीज झालाय. धक्का क्रमांक 1 कौस्तुभेच्या रूपात रणपार या संघाला लागलाय. कौस्तुभ सारखा एक घातक खेळाडू क्रीडांगणाच्या बाहेर येताना आपल्याला लगेच पाहायला मिळेल. प्रणयला भेटलेली ही मोठी विकेट आहे कारण पहिल्या सामन्याचा जर का विचार केला तर वन मॅन शो नक्कीच कौस्तुभच्या माध्यमातून केला होता आणि त्याच प्रकारची ते फलंदाजी करणं गरजेचं होतं. फुलटा शेडू होता मिस झाला आणि त्यानंतर तो स्टंपला हिट करताना आपल्याला पाहायला मिळाला. गेड वरती यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून प्रणय तयार. पुढील चेंडू आहे आणि त्याच नंतर केलेल्या लेक्चरच्या दिशेने हा प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. एक धाव तरी धावून कंप्लीट केली गेली आणि एका धावेचे रूपांतर ते दुसऱ्या धावेमध्ये करण्याचा प्रयत्न आहे. थोडंसं कॉलिंग आपल्याला चांगलं पाहायला मिळालं. परत एकदा माघारी पाठवलं गेलं. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि या स्ट्रायकिंग एंड वरती आता अमेशला दाखल केलं गेलं आहे. एकही चेंडू त्याच्या माध्यमातून अजूनही फेस केला नाहीये. यस इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची ते सांगता घडताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी येते प्रणयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. संकेतजी देवळीकर साहेब यांचे वडील नथुराम देवळेकर यांच्याकडून लगावलेलं आहे प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. याची सर्व क्षेत्ररक्षाने नोंद घ्यायची आहे. नथुराम देवळेकर साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे प्रत्येक झेलसाठी. यस वळी या सामन्याच्या दिशेने. त्यानंतर इथे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय आणि येतोय इथे डॉट बॉल. गोलंदाजा थोडासा इथे पाय स्लिप झाला आणि त्यानंतर तो मैदानावरती आपल्याला पडताना पाहायला मिळालाय. खेळताना मित्रांनो काळजी घ्यायची. आपल्याला कोणतीही दुखापत होणार नाही. संघाचे
यस, संघाची धावसंख्या 3 वरती रोखली गेली आहे. पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला जातोय. इथे मात्र जलबाची संधी आहे, परंतु इथे चेंडू इथे अडवला जातोय. म्हणजेच काहीतरी फक्त एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या एका गडच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. आणि संघाकडून दुसरं षटक विकण्यासाठी सुमितला दाखल केला जातोय. स्ट्रायकिंग एंड वरती अमेश तो नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला सौरभला पाहायला मिळाला. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र जलबाची संधी निर्माण झाली. यष्टरक्षक चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु इथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एकच धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच संकेतजी देवळेकर साहेब यांच्याकडून माझ्या समालोचनासाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज लगावलं गेलं, ते माझ्यापर्यंत इथे सुपूर्त केले गेले. धन्यवाद संकेत देवळेकर साहेब. असा सपोर्ट अनेक समालोचक अनेक खेळाडूंवरती तुमचा असू द्यात. नक्कीच पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गतीत परिवर्तन केले गेलं आणि त्यानंतर आलेला आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नाणेफेकीचा कौल जिंकला होता. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती इथे उभं राहणं गरजेचं असेल. जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लगावणं गरजेचं असणार आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून सुमित तयार. पुढील चेंडू आहे, त्यानंतर केला गेलेला हा मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या पार, मिळतील इथे 6 धावा. येतोय इथे षटकार. सौरभची इथे बॅट बॉल त्याला पाहायला मिळाली आणि याच 6 धावांनी संघाची धावसंख्या देखील दुहेरी अंकात प्रवेश करेल. संघाची धावसंख्या 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. रणपार संघ आता कुठेतरी आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये येताना नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण अशाच प्रकारचे ते मोठे फटके येणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये ते 2 ते 3 षटकार इथे येणं गरजेचं असणार आहे आणि धावफलक इथे चालू ठेवणं गरजेचं असेल, कारण नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आतापर्यंत 9 चेंडूंवरती 11 धावा इथे खर्च केले गेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. एक धाव तरी ते धावून कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे, परंतु इथे पुन्हा माघारी पाठवलं जात आहे. म्हणजेच काय ते इथे एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 12 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पंचांच्या उजव्या हाताकडून पुन्हा एकदा गोलंदाजीला सुरुवात केली जाईल, म्हणजेच काय तर राईट आर्म राऊंड विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाते. पुढे चेंडू आहे इथे मात्र आखूड टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर आलेला आपल्याला हा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव इथे 22 स्वरूपात धावून कंप्लीट केली जाते आहे, म्हणजेच काय संघाच्या धावसंख्येत भर पडली जाईल. संघाची धावसंख्या 13 वरती. नक्कीच बॅटची हलकीशी कडे घेतल्याने चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. संघाची धावसंख्या 13 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. दुसऱ्या षटकाचा इथे खेळ सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. संघाची धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी पार करून सुमित तयार. पुढील चेंडू आहे, त्यानंतर केला गेलेला हा मोठा प्रहार. येतोय ते षटकार. नक्कीच हा 6 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. अप्रतिम फलंदाजी इथे केली जाते आहे. संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. 2 षटकांचे इथे खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. तुम्ही त्याचा जर का विचार केला तर त्याच्या माध्यमातून आतापर्यंत या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये इथे त्याच्या माध्यमातून 15 धावा या खर्च केले गेले आहेत. 2 षटकांचे ते खेळ संपतो आणि संघाची धावसंख्या एका गडच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यस, पार त्याला गोलंदाजी मार्क वरती दाखल केला जातोय. वैयक्तिक कोटीतील पहिला आणि संघाकडून तिसरं षटक एवढं पार्थला दाखल केलं जातोय. स्ट्रायकिंग एंड वरती
अमेश नॉन स्ट्राईक एंड वरती आपण एक हार्ड हिटर फलंदाज सौरभला पाहिलं. सौरभच्या माध्यमातून आतापर्यंत 14 धावा या खर्च केले गेले आहेत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू आहे. त्यानंतर केला गेलेला समोरच्या दिशेने मोठा प्रहार, परंतु चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये केवळ आणि केवळ एका धावेसाठी आणि संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. समोरच्या दिशेने केवळ 100च्या दिशेने इथे फटके खेळणं गरजेचं असेल. ऑफसाईडचा संपूर्ण एरिया हा डिक्लेअर घोषित केलेला आहे. त्यावेळी फक्त आणि फक्त इथे एकच धाव इथे घेतली जाईल. याची एक नोंद या फलंदाजांनी घ्यायची. समोरच्या दिशेने केवळ 100च्या दिशेने जर का फटका खेळला तर तुम्हाला षटकार किंवा चौकार इथे मिळू शकतोय. यस, पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाईल. पुढील चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. इथे मात्र गतीत परिवर्तन केले गेलं. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला आणि या बॅट आणि बॉलचं करेक्शन झालं नाही. या बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे आणि त्याचमुळे येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची ते सांगताच येईल. या संघाची धावसंख्या रोखली गेली. संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आहे. यस, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न वारंवार इथे फसतोय. गतीत परिवर्तन वारंवार केले जाते. चेंडूवरती फिंगर रोल केली जाते आणि आपली इथे नजाकत दाखवताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळालाय. पारच्या माध्यमातून आतापर्यंत इथे चांगली गोलंदाजी केली गेली आहे. 3 चेंडू त्याच्या माध्यमातून ते फेकले गेले आणि आतापर्यंत केवळ आणि केवळ एकच धाव त्याच्या माध्यमातून खर्च केली गेली आहे. प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय थोडासा इथे चुकीचा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, समोरच्या दिशेने मोठा फटका खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. सौरभला स्ट्रायकिंग एंड वरती आणलं जात आहे. सौरभच्या माध्यमातून आतापर्यंत इथे यस, पुन्हा एकदा सौरभ स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळाला. इथे मात्र मोठा फटका लेगच्या दिशेने खेळला जरूर जातोय. झेलबादची संधी निर्माण होईल का? यस, इथे मात्र जेल कंप्लीट केलं जातोय. बडजेस काय तर धक्का क्रमांक दुसरा लागतोय. रन पार या संघाला. सौरभ क्रीडांगणाच्या बाहेर त्याला पाहायला मिळालाय. बॅट आणि बॉलचं जे कलेक्शन होणं गरजेचं होतं, थोडीशी ताकद इथे अजून लगावणं गरजेचं होतं, ती झाली नाही आहे. म्हणूनच ते विकेट घेतली जाईल. धक्का क्रमांक इकडे दुसरा लागलाय. संघाची धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळाली आहे. यस, न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये विराजला दाखल केला जाईल. यस, गोलंदाजी बाहेर करून पुन्हा एकदा पार तयार. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून झाली आहे. त्यानंतर विराज आहे. इथे मात्र जेलबादची संधी आहे. जेलबादची संधी आहे. इथे मात्र जेल घेतली जाईल का? इथे मात्र जेल निसटला जातोय. म्हणजेच काहीतरी ते 2 धावा इथे धावून कंप्लीट केले गेले आहेत आणि याच 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे 23 अंकावरती. तिसऱ्या षटकाचा इथे खेळ संपला आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये केवळ आणि केवळ 23 धावा. यस, हरीशला इथं दाखल केला जातोय. वैयक्तिक ओढीतील पहिल्या संघाकडून शेवटचे निर्णायक 6 चेंडू घेऊन पहिल्या चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. गतीत परिवर्तन केले गेले. अगोदर टप्प्यावरती गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आपण पाहिलाय. अमेशला इथे जकडून ठेवले गेले. अमेशचा जर का विचार केला तर 10 चेंडू आतापर्यंत फेस केले गेले आणि केवळ त्याच्या बॅटमध्ये आपल्याला 5 धावा इथे आतापर्यंत इथे आलेल्या पाहायला मिळाल्या आहेत. या 5 चेंडूवरती इथे मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. थोडासा रणपर संघाचा कर्णधार नाराज नक्कीच असणार आहे.
यस इथे मात्र लेक्सच्या दिशेने खेळला गेलेला मोठा फटका आपण पाहिलाय आणि इथे मात्र झेल निसटला जातोय परंतु इथे चेंडू अडवला जाईल आणि याच यस संकेतजी देवळेकर साहेब यांचे वडील नथुराम देवळेकर साहेब यांच्याकडून लगावलेले प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आपल्याला इथे जमा झालंय. प्रत्येक क्षेत्ररक्षकासाठी इथे खुशखबर असेल. इथे मात्र धावबाची संधी निर्माण झाली आणि ते धावबाद इथे होताना आपण अमेशला पाहिलंय. धक्का क्रमांक इकडे 30 लागतोय. संघाची धावसंख्या जर का विचार केला तर संघाची धावसंख्या आपण 25 वरती पाहिली आहे. यस न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये आता अक्षयला दाखल केला जाईल. संघाची धावसंख्या 25 वरती अजून पाहिली आहे. शेवटच्या षटकात अजून 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. स्ट्रायकिंग एड वरती विराज तर नॉन स्ट्रायकिंग एड वरती आपल्याला अक्षय पाहायला मिळतोय. विराजच्या माध्यमातून आतापर्यंत एक चेंडूवरती 2 धावा वसूल केले गेले आहेत. यस पुढील 3 चेंडू आहेत. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि ते बाईक स्वरूपात इथे एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. म्हणजेच काय तर संघाची धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. केवळ आणि केवळ 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. साईबाबा कचरे हा संघ आतापर्यंत चांगली कामगिरी केली जाते. इथे मात्र अक्षयला सुद्धा इथे बीट केलं गेलंय. इथे मात्र धावबाद होण्याची संधी आहे आणि इथे धावबाद होताना नक्कीच अक्षय आपल्याला पाहणार आहोत. धक्का क्रमांक इकडे 4था लागलाय. 26 यस न्यू बॅटर रुद्रला दाखल केलं गेलंय. स्ट्रायकिंग गेट वरती अक्षय आहे. सॉरी स्ट्रायकिंग गेट वरती विराज आपण पाहतोय. बॅटची हलकीशी कडे घेतली आणि इथे मात्र 2 धावा इथे धावून कंप्लीट केले जातात. चांगले रनिंग आपल्याला पाहायला जरूर मिळालंय. इथे मात्र गचाळ थ्रो आपल्याला पाहायला मिळालाय आणि त्याचाच इथे फायदा नक्कीच आपल्याला रणपार संघाला होताना पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धावी समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. टोटल चेंडूवरती 3 धावा इथे वसूल केल्या गेल्या आणि याच 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आणि 30 धावांचे इथे उद्दिष्ट इथे ठेवलं गेलंय. यस केवळ 30 धावा आहेत.
यस सलामीवीरांची जोडी देखील क्रीडांगणाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तेजस तो नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सुमित आणि गोलंदाजीचा भार कौस्तुभ याच्यावरती सोपवला आहे. वैयक्तिक ओढतील पहिला आणि संघाकडून पहिले षटक हाताळण्यासाठी कौस्तुभला दाखल केला गेलाय. केवळ आणि केवळ 30 धावांचे ते उद्दिष्ट ठेवले गेले. 24 चेंडू आणि 30 धावा लवकरात लवकर या धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. पहिला चेंडू आहे ते मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेलाय. अप्रतिम आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. एक धाव आपल्या संघासाठी रोखली गेली आहे. पहिला चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळाला. यस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती तेजस लक्ष्याच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडूला गटवला जरूर जातोय. पुन्हा एकदा तिथे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. म्हणजेच काय तर बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 ह्या एक धावा इथे रोखल्या गेल्या आहेत. चांगले क्षेत्ररक्षण इथे सजवले गेले. स्ट्राईक चेंज करू दिली जात नाहीये. संघाचं खातं अजूनही खोललं नाहीये. चांगली गोलंदाजी कौस्तुभच्या माध्यमातून केली जाते. या स्ट्रायकिंग एंडवरती तेजस आहे. आता मात्र ते मोठा फटका खेळण्याचा नक्कीच तेजसचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच प्रकारचे ते फटका खेळला जरूर जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण थोडीशी चूक झाली आहे आणि त्याचाच फायदा इथे झाला आहे. साईबाबा कचरी या संघाला एक अतिरिक्त धाव इथे मिळाली आहे आणि याच एका धावेने संघाचं खातं खोललं जातं. धावांचा इथे श्रीगणेशा केला जातोय. अजून 29 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. 3 चेंडू इथे आतापर्यंत फेकले गेले आणि 3 चेंडूवरती एकच धाव इथे आहे खर्च केली गेली आहे. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह नक्कीच केला जातोय. गटचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला थोडंसं पाहायला जरूर मिळालं. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन्ही अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पहिल्या षटकातील जरी 2 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल नक्कीच 30 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिले आहेत की नवले पावणे मिरे हा संघ या 30 धावा डिफेंड करू शकला आणि त्याच प्रकारची ते कामगिरी करणं गरजेचं आहे. परंतु त्यानंतरचा चेंडू इथे आलाय आणि त्या तेजसच्या माध्यमातून आलेला आपल्याला षटकार पाहायला मिळालाय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला आल्या तिथे 6 धावा आणि याच 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. ज्या प्रकारे नवलाई पावडे मिरे या संघाने या स्पर्धेमध्ये कामगिरी केली होती 30 धावा डिफेंड केल्या होत्या त्याच प्रकारची कामगिरी ते रणपार या संघाला करावी जरूर लागणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत नवलाई पावणे मिरे या संघाला इथे लढत दिली होती तशीच प्रकारची लढत देणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग एंडवरती तेजस संघाची धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव इथे धावून ते कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या बिनबाद 9 धावा. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूवरती इथे 21 धावांची गरज आहे. यस अक्षयच्या माध्यमातून केली गेलेली गोलंदाजी पहिल्या चेंडू आपल्या स्वर्गतीचा पाहायला मिळाला. वैयक्तिक ओढ्यातली पहिली आणि संघाकडून दुसरं षटक वेगळ्यासाठी सज्ज केले गेले. पहिल्या चेंडू आपल्याला स्वर्गतीचा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचली. त्यानंतर केला गेलेला लक्ष्याच्या दिशेने मोठा फटका आपल्याला पाहायला जरूर मिळालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र थोडीशी चूक झाली आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगली कामगिरी ते तेजसच्या माध्यमातून केली जाते. त्याच्या बॅटमध्ये आलेला एक षटकार आणि आताच्या चेंडूवरती एक चौकार आपण पाहिलाय. वैयक्तिक 12 धावांवरती त्याच्या माध्यमातून इथे फलंदाजी केली गेली आहे. संघाची धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचते. साईबाबा कचरे संघ आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. केवळ 30 धावांचे इथे उद्दिष्ट ठेवलं गेलं. येणारे 17 चेंडू आहेत आणि 17 चेंडूवरती 16 धावांची अजूनही गरज आहे. यस इथे मात्र पुन्हा एकदा लक्ष्याच्या दिशेने मोठा फटका खेळला जरूर जातोय. एक धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि संघाची धावसंख्या यस पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अक्षयला दाखल केल्या गेल्या. संघाची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचली. येणारे 16 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती सुमित आहे.
त्यानंतर इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे स्क्वेअर मार आपल्याला पाहायला मिळालाय. पंचांचा इथे व्हाईट बॉलचा इथे इशारा आलाय आणि व्हाईट चेंडूची ते एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. त्यानंतर इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, इथे मात्र गतीत परिवर्तन केलं गेलं, थोडासा इथे स्पीडमध्ये चेंडू फेकला गेला आणि त्यानंतर आलेला डॉट बॉल निर्धाव चेंडूची ते सांगता झाली आहे. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गून अक्षय तयार. पुढील चेंडू आहे, इथे मात्र मोठा फटका लेक्शच्या दिशेने खेळला जरूर जातोय. चेंडूला लगेच पाठवलं जाईल का, नाही, इथे मात्र जेल घेतली जाते, म्हणजेच काहीतरी ते धक्का क्रमांक 1 लागलाय 16 या धावसंख्येवरती. सुमितला इथे क्रीडांगणाच्या बाहेरचा रस्ता इथे दाखवला गेलाय. अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथे केली जाते. आतापर्यंत 7 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केले गेलेत, एक गडी त्याच्या माध्यमातून गारद केला गेलाय. आणि संकेतजी देवळीकर साहेब यांचे वडील नथुराम देवळेकर यांच्याकडून प्रत्येक जेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज लावलाय आणि ते कॅश प्राईज आहे शतरक्षसाठी आमेशसाठी ते आपल्याला पाहायला जरूर मिळालंय. यस, न्यू बॅटर क्रीडांगणाच्या आतमध्ये पार्थला दाखल केला गेलाय. स्ट्रायकिंग एंड वरती पार्थ, नॉन स्ट्राईक एंड वरती तेजसला पाहतोय. गोलंदाजी पार करून पुन्हा एकदा अक्षय तयार आहे. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच राईट हँड ओव्हर द विकेटने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. त्यानंतर आलेला हा फुल टच आहे, परंतु इथे स्क्वेअर बारा पाहायला मिळाला. लेग साईडच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. खूपच लेग स्ट्राईकला इथे सोडत चाललेला चेंडू आपण पाहिलाय. संघाची धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचले. एक अतिरिक्त धाव समोरच्या संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली. येणारे 14 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. यस, त्यानंतर आलेला पुन्हा एकदा आपल्याला वाईड चेंडू पाहायला मिळाला. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा दिली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 इथे वाईड फेकले गेले. इथे मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. अतिरिक्त धाव इथे रोखणं गरजेचं आहे, कारण केवळ 30 धावांचं इथे उद्दिष्ट ठेवलं गेलं आहे. त्यानंतर समोरच्या दिशेने खेळला गेलेला मोठा फटका, 1 धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरती तिथे समाधान मानावं जरूर लागणार आहे. आणि याच एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. येणारे 13 चेंडूत आणि 13 चेंडूवरती 11 धावांची गरज आहे. कोणत्याहीच प्रकारचा इथे मोठा फटका खेळला जात नाहीये. यस, त्याचनंतर इथे पुन्हा एकदा इथे मात्र तेजसला इथं आज जकडून ठेवलं गेले. 2 षटकांचे ते खेळ संपला आणि 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. येणारे आता 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूवरती 11 धावांची जुनी गरज आहे. यस, अमेशाला क्रीडांगणाच्या आत दाखल केला जातोय. वैयक्तिक कोडतील पहिलाच. यस, इथे मात्र स्क्वेअर गतीने आपल्या गोलंदाजीला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू इथे आपल्याला वाईड पाहायला मिळाला. अजूनही 10 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल. लवकरात लवकर हा सामना संपवण्याची ताकद नक्कीच पार्थमध्ये नक्कीच असणार आहे. इथे मात्र पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम चेंडू आणि त्यानंतर केलेलं कमबॅक. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली आहे. केवळ 10 धावांची गरज आहे. यस, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. इथे मात्र चेंडूला फील्ड केला जातोय आणि येतोय इथे डॉट बॉल. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून अमेश तयार. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय. चेंडूला पाठवला गेलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून फलंदाजी पारच्या माध्यमातून केली जाते. संघाची धावसंख्या 26 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. केवळ 4 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. साईबाबा कचरे या संघाला रणपारा संघ खूपच मागे पडलाय. तुषार घागरे विनंती असेल आपण समालोचन कक्षाजवळ यायचं. तुषार घागरे विनंती आहे. पवन दादा तुम्हाला बोलवतायत. तुषार घागरे विनंती आहे. यस, 4 धावांची अजूनही गरज आहे. यस, इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. वाईड सोडण्याचा इथे प्रयत्न होता, पण तो चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतल्या दिशेला इथे वळताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचाच फायदा इथे होतोय. येणारे 8 चेंडू आणि 8 चेंडूवरती 4 धावांची अजूनही गरज आहे.
इथे मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, बॅटरी बॉलचा संपर्क होत नाहीये. एक धाव इथे धावून कंप्लीट केली गेली आहे. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं, परंतु इथे एकच धाव इथे धावून कंप्लीट केली जाते आणि याच एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 7 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. येणारे 7 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. यस, येणारे 7 चेंडू आणि 3 धावांची गरज. इथे मात्र मोठा फटका खेळला जातोय लेग साईडच्या दिशेने. चेंडू येईल का सीमारेषेच्या बाहेर? हा येतोय आणि याच साधावारी साईबाबा कसरी हा संघ इथे विजय संपादन करतो आणि तिसऱ्या फेरीसाठी लढत दिली जाते. यस, साईबाबा कचरे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे. साईबाबा कचरे संघ लगेचच आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय. यस, विनंती आहे.